चला मॅच ऑन होते. चौथ्या रचनेतील पहिला सामना श्री गणेश कोवटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आपण स्वप्नील स्पोर्ट्स कंठवळी दोन दिग्गज टीम मध्ये ही लढत तुम्हाला बघा मिळेल. टॉस दरम्यान देखील आम्ही नियम तुमच्यापर्यंत पोहोचवले, तरी 5 षटक 5 गोलंदाज हे तुम्हाला वापरायचे आहेत. त्यासोबत एक DRS तुमच्यासाठी उपलब्ध असेल रनआउट अथवा बिमर साठी. चला ऑफिशियल देखील मैदानामध्ये आले. ओपनिंग ब्लास्टर्स सलामीवीर फळंस देखील मैदानात दाखल होत आहेत. सगळं काही ऑल सेट आहे, फक्त मॅच आता ऑन करायची आपल्याला. योटिस लाईव्ह MOV मैदान म्हटलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सातत्यानं या मैदानावर तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सुरुवातीलाच आम्ही स्वागत करतो. भरभरून खूप चांगला प्रतिसाद सर्व टेनिस क्रिकेटच हे क्रिकेट वेडे प्रेक्षक ज्यांचा भरभरून प्रतिसाद सातत्याने राहिला आहे. चला करूया आपण नाईट 4 ला सुरुवात. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 ताकदीची नगरीमध्ये सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. ऑफिशियल अंपायर्स ग्रीन सिग्नल देतील तसं लगेच टायमिंग ऑन केलं जाईल. टायमर ऑन असल्याचं लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपलीच पाहिजेत. 21वा मिनिट जर सुरू झाला तर 5व्या षटकामध्ये एक खेळ हा सर्कलच्या रिंगणामध्ये एक्स्ट्रा घेतला जाईल. नियम स्ट्रिक्ट आहेत. स्पर्धेमध्ये तुम्हाला ते फॉलो करावे लागतील आणि नियमांच्या बंधनामध्ये जेव्हा क्रिकेट खेळलं जातं तेव्हा ते पाहणं, अनुभवणं आणि खेळणं हे सगळं काही फार लौकिक असतं. सलामीवीर आणि पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला वैभव पाटील. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली संघाकडून गोलंदाजी तो करेल. श्री गणेश कोवटणे संघाचे सलामीवीर फलंदाज निलेश म्हात्रे, संकेत म्हात्रे हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स हे मैदानामध्ये आलेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक वैभव फेकणारे आणि त्यासाठी फिल्डिंग आता सेट केली आहे. आउटसाइड ऑफ द सर्कल 2 खेळाडू, एक डीप मध्ये लॉंग ऑफला आणि तुम्हाला दुसरा खेळाडू ऑलमोस्ट मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मधोमध बघा मिळेल. फिल्डिंगची रचना आहे. इनसाइड ऑफ द सर्कल गल्ली फर्स्ट स्लिप, त्यासोबत तुम्हाला शॉर्ट टर्न मॅन लेग स्लिप, एक खेळाडू शॉर्ट लेग मध्ये तुम्हाला बघा मिळेल. आणि या सगळ्यांना अगदी समोरच्या दिशेनं सर्कलच्या रिंगणामध्ये बॅकअप देण्यासाठी लॉंग ऑन अगदी तुम्हाला बघा मिळेल. मॅच ऑन होते. पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. वैभव पाटील गोलंदाजच्या उंबरठ्यावर सज्ज झालाय. विश ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, बॅकफुट पंच दिशा देण्याचं काम केलं आणि पहिल्याच बॉलवर वैभव पाटीलचं केलंय. निलेश म्हात्रेनं खणखणीत चौकारानं स्वागत. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा जबरदस्त स्ट्रोक निलेशनं दाखवलाय, त्यावर 4 रन वसूल केलेत. 8 वाजून 8 मिनिटांना पहिला बॉल डिलिव्हर झाला आणि डाऊन द ग्राउंड ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना अटॅकिंग मोड निलेश आक्रमक झाला, ठोकला षटकार. कंठोली गावचे सन्माननीय रुपेशजी पाटील यांचं आगमन झालंय. या व्यासपीठावर आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. निलेश म्हात्रे व्हेरी गुड स्टार्ट, खूप चांगला स्टार्ट त्यांनी केलाय. वेगानं बीट केलं. यावर स्पीड भरपूर होता. वैभव पाटीलची ओळख आहे, ती ओळख वेगवान बॉल थोडं शॉर्ट लेंथ वर आणि त्याच्यानंतर एक चांगला बाउन्स अटेम्प्ट करत असताना धावसंख्या झालेली टोटल 10 आणि एक थोडा
अगदी सुटकेचा मोकळा श्वास घेतला असावा वैभव पाटीलनं, कारण सुरुवातीचे 2 बॉल फार आक्रमक. ॲडव्होकेट रुपेश दादांचं व्यासपीठावर आगमन झालंय. कंठवली गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा स्पर्गेट करायचं होतं, बॅटचे एनआरएच लागले, परंतु तरीही बॉल जवळपास शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे ट्रॅव्हल करताना आपण बघितलं आणि या दरम्यान कंप्लीट केले गेले. त्या बॉलवर 2 रन. धावसंख्येचे टोटल ऑन बोर्डवर 12 वर तुम्हाला बघायला मिळेल. निलेश ऑन सायकलिंगकडे अजूनही सज्ज. शॉर्ट पूल करायचं होतं, ज्यामध्ये थोडंसं हा पंप जाकी होतं. चांगला टेकअप केला हा बॉल वैभव पाटीलनं. थोडं सुरुवातीची 2 बॉल, कारण सुरुवात करत असताना वॉर्मअप नसतं, बॉडी गरम नसते, कदाचित याच कारणास्तव बॉल हवे तसं डिलिव्हर्ड होत नाही. परंतु एकदा रुटीन सापडली आणि स्पेशली वैभव पाटील सारख्या गोलंदाजाला की तो फलंदाजांना थांबू शकतो. हे मागील बॉलवर त्यांनी केलंय. हा तर भरपूर बाउन्स होता, हुक केलाय, इझिली कन्वर्ट केला हा स्ट्रोक. बॉलला पाठवलाय डिफाईन लेगला, बाउंड्री लाईनची भेट घेत असताना ठोकलाय अजून एक चौकार. सन्माननीय संतोषजी घरत धाकटी जुई यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करतो. पहिलं षटक पॉवर प्लेचं खूप चांगला स्टार्ट मिळवलाय श्री गणेश कोवटणे संघाच्या. स्पेशली निलेश म्हात्रेनं ज्यांना पॉवर प्लेचे 6 बॉल त्याने स्वतःकडे ठेवला आहे, त्यामध्ये जवळपास 16 रन केलेले आहेत. अतिशय चांगला स्टार्ट. या मैदानात रन बनतात, रन बनवणं, रन चेस करणं हे प्रत्येक टीमला आवडतं, कारण भव्य दिव्य क्रीडांगण. परंतु क्रीज जर तुम्ही बघितली ना तर 4थ्या रात्रीमध्ये आपण आलो. क्रीजकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की 4थ्या रात्रीमध्ये आपण जॉईन झालो, असं वाटतं की स्पर्धेचा कदाचित दुसरा दिवसच आहे. इतकी चांगली विकेट. समीर ठाकूर कंठवली गावचे युवा उद्योजक सध्या ऑनलाईन आमच्या सोबत जॉईन आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करू. धावसंख्येचे टोटल 16 वर पोहोचलाय. 1 ओव्हर समाप्त झालेली आहे. पॉवर प्ले वैभव पाटील सारख्या आक्रमक गोलंदाजावर तुडुंब अगदी अक्षरशः तुटून पडला होता निलेश, आणि ज्यामध्ये 16 रन आलेले आहेत. चिरणेचे सन्माननीय ऋषी ठाकूर साहेब देखील आमच्या सोबत जॉईन आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. श्री गणेश कोवटणे व्हेरी गुड स्टार्ट. पॉवर प्ले मध्ये प्रत्येक बॅटिंग टीमला हवा असा असतो. बिनबाद 16 रन पहिल्या ओव्हर मध्ये आलेत. नेक्स्ट बॉलर अश्विन स्किट केला बॉल संकेतसाठी. थोडा अवे फ्रॉम द बॉडी होता, परंतु ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला लगेचच युटीसी कडून रिप्ले बघा मिळेल. बॉडी पासून थोडा दूर ठेवला, हलकासा टर्न झाला बॉल. खरं तर केला अश्विन थोडे फिंगर रोल केले होते आणि वेगासोबत स्पीड वी टर्न इज इक्वल टू डॉट असं काही सूत्र सध्या अश्विन अवलंबलंय. निर्धाव चेंडून सुरुवात झाली या पहिल्या इनिंगची. आतापर्यंत 3 डॉट बॉल खेळत कोवटणे टीमच्या बॅटर्सना. निलेशने सुरुवातीला 2 खेळ होते आणि आता संकेतची सुरुवात डॉट बॉल झाली इनिंगची. यावेळेस तयार होता पुढील नेता. अगदी हा बॉल आणि लॉंग ऑन मध्ये अगदी काय अप्रतिम झेल टिपलाय. नाहीये असं वाटलं एका क्षणासाठी, थोडं दूर आहे. आम्हाला असं वाटलं की झेल टिपलाय कदाचित, परंतु अंपायर सिग्नल यस इट इज 4. इंटरेस्टिंग राहिलं पाहणं. मी डीजेला थोडं थांबवेन. अगदी बघू शकतो ज्या पद्धतीनं होय, परंतु त्यानंतर हा झेल निसटला हातातून. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन 4 सुती करे तर 4 रन मिळतील. धावसंख्या टोटल पुढे चालले बोर्डवर 20 रन बघा मिळतील. संकेत आता आक्रमण त्यांनी करायला सुरुवात केली, कदाचित ठरवूनच उतरलेत. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली तर छान वापरला. फुटवर्क छान होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. तो अँड हँड कोऑर्डिनेशन बघा. जेव्हा लास्ट मोमेंटला शॉट त्याने रिलीज केला, फटका तेथे खेळाची वेळ आली तेव्हा पूर्णतः हेड पोझिशन्स ही हटली होती, चेंडूवर नजर हटली होती आणि त्याच कारणाचा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूने टोटल आतापर्यंत 20 वर थांबली. चांगली गोलंदाजी अश्विन कडून. वेगवान बॉल ट्राय करायचं होतं, बॉलच पॅक ड्राईव्ह खेळायचं होतं, परंतु थांबवलाय. फॉलोथ्रो मध्ये हा बॉल. अश्विन एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु
इतकं इझी नसतं स्वतःच्या फॉलो मध्ये स्ट्रेट ड्राईव्हचे फटके रोखणं थांबवणं. अश्विन एक चौकार आलाय परंतु फारसा फरक पडणार नाही अश्विनला, कारण 3 डॉट बॉल त्यांनी डिलिव्हरी केलेत संकेत सोबत, त्यामुळे रिकव्हरी झाली आहे चौकाराची. 20 वर टोटल थांबलाय. पुन्हा एकदा क्रॉस पॅटर्न टॅपिंग क्रिकेट. वाडी श्लॉंगनकडे बॉल चाललाय. 1 रन कंप्लीट झाले. थ्रो पोहोचेल तोपर्यंत सिंगल वर संतुष्ट व्हावं लागेल. आता या क्षणाला निलेश ऑन सायकलीकडे आणलं जाईल. हेच कॅल्क्युलेशनचं क्रिकेट आहे जेव्हा एखादा बॅटर अटॅकिंग मोड मध्ये असतो, बॅट अँड बॉल मध्ये चांगले कॉन्टॅक्ट बनतात, स्कोरिंग शॉट जेव्हा त्याच्या बॅट मधून येतात तेव्हा जास्तीत जास्त वेळ तुम्ही त्याला ऑन सेकंडकडे आणलं पाहिजे. हे असं कॅल्क्युलेशन, हे असते रणनीती. आणि मला वाटतं संकेतने ते करायला हवं, कारण 100चं त्याचं स्ट्राईक रेट. 5 बॉल त्यांनी खेळत फक्त 5च धावा आतापर्यंत केलेत. फ्लिक ऑफ द रिस्क खेळायचं होतं परंतु लेग सम ओपन ठेवला आणि अगदी तिकडेच अश्विन एम केला बॉल. लेग समला हिट करत असताना क्लीन बॉल निलेश शांत. धावसंख्येचं टोटल अगदी बघा मिळेल 21 या शुभांकावर, परंतु पहिला विकेट फायनली मिळालाय तोही निलेश म्हात्रेचा. सो बॅटर मैदानात एक वेल सेट झाला होता. 21 या ओव्हरमध्ये आलेले टोटल 5 धावा 1 चौकार. एक सिंगल फर्स्ट ओव्हरमध्ये आला होता टोटल 16. स्कोरबोर्ड टोटल 21. लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू गमावलाय. निलेशने आपली विकेट गमावली आहे.
चला मॅच ऑन होते. थोडा टेक्निकल एरर होता तो शॉर्ट आउट आम्ही केलेला आहे. मॅच पुन्हा एकदा आपण ऑन करतोय. बटर मैदानामध्ये आलेला आहे बॅटिंगसाठी. साहिल गावंड बॅटरसाठी अगदी बॅटिंगसाठी वन डाऊनला तो आलेला आहे. साहिल गोलंदाजच्या उंबरठ्यावर तुम्हाला ओमकारला बघा मिळेल. थर्ड ओव्हर आता ऑन होते. 2 षटक 21 धावा 1 विकेट. वॉट अ शॉट, काय खेचला या फटक्याला, चाबूक शॉट, षटकार. स्वागत केला ओमकारचं षटकारानं. संकेतनं वेल शॉट, षटकार, शॉट अँड पूलनं 27 वर टोटल पोहोचलाय. या क्षणाला हुक करायचं होतं परंतु लेगस्टम्पच्या बाहेर बॉल. कनश बाविस्कर सर आहेत मेन अंपायरच्या भूमिकेत. यस इट इज वाईट. प्रदीप शिंदे सर घाटकोपर आणि थोडाच वेळा येणार पॅनल नीरज राणावत सर देखील जॉईंट होती. 28 वर हे टोटल सद्यस्थितीमध्ये तुम्हाला बघा मिळेल. ओमकार थोडा अंडर प्रेशर मध्ये दिसल्या षटकारानंतर. पुन्हा एकदा हुक केला बॉल. वारंवार शॉर्ट लेंथवर गोलंदाजी होते आणि याही बॉलला पाठवला डिफाईन लेगला ठोकलाय. आणखीन एक षटकार. संकेत बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. दोन्ही बॉल शॉर्ट लेंथ. या अगोदर शॉर्ट अँड पूल तो षटकाराला स्क्वेअर लेगला आणि या क्षणाला जो हुक केला तो फाईन लेग मध्ये षटकार त्याने दाखवला. वैयक्तिक 7 बॉल मध्ये 17 वर तो पोहोचला परंतु निलेश मात्र बाद झाल्यानंतर आता तोही अटॅकिंग मोड मध्ये आला. त्याला माहिती आहे रिस्पॉन्सिबिलिटी वाढले त्या मॅच मध्ये. रन्स करणं फार गरजेचे आहेत आणि 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. 34 वर टोटल 34. फुल टॉस होता ही तर बंपर ऑफर होती. का बॅटिंग करतोय संकेत. सग 3 बॉल 3 षटकार. बघा अक्षरशः पेटून उठलाय मैदानामध्ये. फार चांगली फटकेबाजी मैदानाच्या. आता चौफेर फटकेबाजी करतोय परंतु स्पेशली सध्या ऑन साइडला जास्त टार्गेट त्यांनी केलंय हे दिसतंय. कारण या क्षणाला लॉंग ऑन असेल, मिड विकेट, स्क्वेअर लेग या 3 एरियामध्ये आतापर्यंत ऑन साइडला 3 षटकार त्यांना ठोकलेत. 3 बॉल मध्ये 3. 40 वर टोटल पोहोचलाय श्री गणेश गोवटणे संघाचं. पुन्हा एकदा हवेत आहे परंतु यावेळेस चान्स आहे. खराब फिल्डिंग. तयार नव्हता स्क्वेअर लेग मधील फिल्डर या झेलसाठी आणि तू मी होतो 2 खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग. संकेत तयार नव्हता दुसरीसाठी कारण ऑलरेडी जीवनदान मिळालं होतं आणि ते मिसअंडरस्टँडिंग. साहिल गावंड रन आउट. अमूल्य विकेट होता खरं तर परंतु झेल मधून जरी तो थोडा फंबलिंग झाला असता तरी थ्रो करण्यामध्ये कोणतीच काटकसर त्यांनी केली नाही. योग्य वेळी योग्य एंडला अगदी थ्रो केला कारण विकेट किपर वारंवार कॉल करत होता वर थ्रो कर आणि फायनली तो मॅसेज त्याच्याकडे पर्यंत पोहोचला आणि रनआउटचं विकेट. नवीन बॅटर रोहित पाटील हा मैदानामध्ये आला.
धावसंख्या 41. उंच गेला मिस सामिंग. फॉलो थ्रो मध्ये झेल टिपण्याची संधी, परंतु विकेट किपर आणि बॉलर या दोघांच्या मध्ये, कारण कॉट बिहाइंड द विकेट पकडायचं की कॉट अँड बॉल पकडायचं, तोपर्यंत बॉल सेफली लँडिंग झाला होता. रोहितला मिळेल जीवनदान 1 रन, त्यासोबत त्यालाही मिळेल. स्कोरबोर्ड थोडं थांबवण्याचं काम केलंय. ओमकार पाटीलनं सुरुवात थोडी खराब झाली असली या षटकाची, तरी रनआउटची विकेट मिळाल्यानंतर एक चाहूल त्याला मैदानामध्ये एक चांगली आशा आणि नवीन होप्स, नवीन ऊर्जा अगदी मैदानामध्ये मिळाली आहे. आणि पुन्हा एकदा नव्यानं तो तयारीला लागलाय, जोमानं तयारीला लागले या षटकामध्ये कमबॅक करायचं, हा देखील त्याचाही ठाम निश्चय आहे. इनसाइड आउट खेळायचो संकेतला, परंतु यस इट इज वाईट बॉल. अंपायर सिग्नल गणेश बाविस्कर सर. हा दुसरा इक्षा होता या ओव्हर मधील. धावसंख्येचं टोटल फार वेगानं पुढे चाललाय एक्सप्रेस वेवर टॉप गिअरनं. श्री गणेश कोवटने संघ सध्या पोहोचलाय 43. 43 फक्त 2 विकेट आतापर्यंत त्यांनी कमवलेत. मिडल ऑर्डर मध्ये चांगली बॅटिंग लाईनअप. ओपनर अजूनही मैदानामध्ये. बॉलर्स बॅक ड्राईव्ह, पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 रन कंप्लीट केली जाईल. क्रिकेट खेळामध्ये जेवढं षटकार चौकारांना आपण महत्व देतो, तेवढं सिंगल डबलही इम्पॉर्टंट असतात. आणि पहिले 3 बॉल ओमकार पाटील हल्ला बोल झाला, परंतु त्यानंतरचे 3 बॉल काहीच कमबॅक त्यांनी केलेत, परंतु हे षटक महागडच राहिले आहे. टोटल 23 धावा या ओव्हर मध्ये आलेत. कोणती विकेट त्याला मिळाली नाहीये. जी विकेट होती ती सांघिक यश. बघता बघता 18 चेंडू अर्थात 3 षटकं संपलेत. बॅटिंग करणारा श्री गणेश कोवटे संघ पोहोचलाय 2 खेळाडू गमत असताना 44 धावांवर. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक. खरं तर या स्पर्धेमध्ये 5 षटक 5 गोलंदाज तुम्हाला यूज करायचे, आणि स्पेशली मी दाद देतो ऑर्गनायझर कमिटीचं, कारण जेव्हा मालिकावीराच्या रेसिंग मध्ये असतात खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू जो बॅटिंगही करतो, 2 ओव्हर फेकतो, जेव्हा 4 गोलंदाज वापरले जातात तेव्हा विकेटचा ऍडव्हान्टेज त्याच्याकडे राहतं. त्यामुळे अनेक वेळा मालिकावीर वन साइड जाताना आपण पाहतो, परंतु जिथपासनं हे 5 षटक 5 गोलंदाज यूज व्हायला लागलेत, एक बॅटर्सला किंवा किंबहुना एखादा नवीन गोलंदाजाला एक चांगली मुभा मिळते, संधी मिळते मैदानामध्ये. 4थं षटक सुरू झालंय. प्रवीण वाघमारे 4th ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल. सांघिक टोटल अगदी बघायला मिळतं 44 वर. स्वप्न स्पोर्ट्स कंठवली संघ का प्रवीण इथून बॅकअप करेल का? छोटस रनअप. पहिला बॉल भरपूर शॉट. यस इट इज वाईट. जाऊ दिला. एक्स्ट्रा येते याकडे फोकस केले संकेतनं. प्रवीण छोटस रनअप आहे, परंतु मला या बॉल मध्ये स्विंग आढळलेला नाहीये. थोडा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करताना दिसलाय, परंतु तो नियंत्रणामध्ये नव्हता. वाईट न सुरुवात झाली आहे. हा टप्पा चांगला आहे. गती कमी केली. मागील बॉल थोडा एक्स्ट्रा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न, खांद्याचा अतिरिक्त वापर झाला, थोडा अँगल बाहेर निघाला, बॉल वाईड आला, परंतु त्यानंतर अगदी परफेक्ट वाईड यॉर्कर बरा बॉल फेकलाय. अगदी बॅट छबून द्यात. डॉट बॉल बघायला मिळते मागील. वन सेकंड त्याच एरियामध्ये, परंतु गॅप शोधायची होती. ड्राईव्ह केले लॉंग ऑफ कडे. फिल्डर रेडी आहे. दुसरी अटेम्प्ट केली आणि दुसरी रन ही कंप्लीट केली जाईल. रोहित पाटील कडून चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये 7 स्क्रीच वर दिली जाते. चांगलं क्रिकेट कॉलिंग इम्पॉर्टंट असं खेळावर. अगदी मैदानामध्ये जेव्हा तुम्ही 2 बॅटर्स मध्ये जेवढं अंडरस्टँडिंग चांगलं असेल ना, तेवढं तुम्ही रन्स सिंगल डबल मध्ये किंवा डबल ट्रिपल मध्येही तुम्ही कन्वर्ट करू शकता. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तो पोहोचेल तोपर्यंत दुसरी रन सुरक्षित पूर्ण केली होती रोहितनं नॉसॅक एन कडे. सांघिक टोटल 47. संकेत अजूनही मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 27 धावांची दमदार इनिंग, विस्फोटक इनिंग त्याने साकारून दिली. निलेश म्हात्रेनं फाउंडेशन बनवलं. या टीमचं सुरुवात करत असताना पाया मजबूत केला. 7 बॉल मध्ये 16 रन त्यांनी केले आणि त्याच्यानंतर संकेतनं अगदी याच घरावर आता भिंती चढवण्याचं काम किंबहुना कलस आता चढवायला सुरुवात केली, कारण अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो. पहिल्या सत्रातील धावसंख्या झाली 47. 2 खेळाडूच्या मोबदल्यानं नॉसॅक एन कडे स्टंप सेट केले जातात आणि यासाठी थोडा वेळ घेतला जातोय, कारण एलईडी स्टंप्स, एलईडी बेल्ट्स आज सेट होत आहेत. प्रवीणला आपण बघतो. प्रवीण वाघमारे
सुरुवात जरी वाईट बॉल झाली असली तरी मागील 2 बॉल चॅलेंज करणारे राहिले संकेत म्हात्रेला, कारण परफेक्ट वाईट यॉर्कर. मी नेहमी म्हणतो ही संपूर्ण आमच्या ऑर्गनायझर कमिटी सगळ्यांचं विशेष कौतुक. आमचे A1 जोडी सुमित शेट पाटील, संदीप शेट पाटील, सोमनाथ शेट म्हात्रे, ॲडव्होकेट दीपक शेट घरत, हेमंत शेट घरत, मयूर शेट पाटील. हो, यावेळेस वळावं लागेल पंचांना. यस, डेफिनेटली गणेश भाविस्कर सर आणि त्याचसोबत अगदी प्रदीप शिंदे सरांना तुम्हाला सध्या मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये योग्य निर्णय, कारण लाईनच्या अगदी बाहेर, कारण आपल्याकडे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोजक्या स्पर्धा असतात जिकडे शफल वाईड असतो. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्पेशली तुम्ही रायगडमध्ये आलात तर सिंगल वाईड लाईनवर आपण चालतो. हे थोडं ॲडव्हान्टेज असतं बॅटरला, परंतु प्रवीण हा बॉल त्याला एक्स्ट्रा डिलिव्हर करावे लागेल, 2 एक्स्ट्रा फेकावे लागते कारण 2 वाईड आलेत या ओव्हरमध्ये. परंतु आतापर्यंत 2 बॉलमध्ये 4च रन आले. प्रवीण वाघमारे खोदून काढलाय, फोलर लेंथवर गोलंदाजी करायचा ठाम निश्चय आहे प्रवीणचा. ड्राईव्ह केलाय, मिडऑन मधून बॉल लॉंग ऑन कडे घरंगळ जाईल तोपर्यंत 1 रन पूर्ण होते. सायक रोटेट होते. धाव संख्येवर थोडा अंकुश लावलाय, जास्त सुसाट वेगाने सुटला होता पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करणारा गोवटणे संघ. परंतु मागील 3 बॉल पॅटर्सला चॅलेंज करणार राहिली. रोहित पाटील ऑन सायकलिंगकडे आतापर्यंत फक्त 1च बॉल त्याने खेळला, त्यावर सिंगल केली होती. प्रवीण निघाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. प्रवीण वाघमारे व्हेरी गुड बॉलिंग. बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागलाय, पुन्हा एकदा फुलर लेंथवर. अगदी मला वाकांच्या मोतीराम भोईर यांची आठवण झाली. आमच्या अक्षर नेहमी म्हणतात दांडाना शेंडा डायरेक्ट बुंदा, असे 4 बॉल 4ही बॉल बुंद्यात राहिलेत प्रवीणचे. प्रवीण वाघमारे धाव संख्येचे टोटल अर्धशतक पूर्ण झाले. 50 रन. स्लोअर वन होता, पुन्हा एकदा गती कमी होती. बॉलला पाठवल्या डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर रेडी, 1 रन पूर्ण झाले. प्रवीण वाघमारे निश्चयानं मैदानामध्ये उतरलं आणि अगदी जे माइंड मध्ये होतं ते साक्षात 5 बॉल मध्ये उतरवलंय आपल्या गोलंदाजीमध्ये. एकही स्कोरिंग शॉट येऊ दिलेला नाहीये मागील 5 बॉल मध्ये या षटकात. 51 टोटल आणि ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 बॉल मध्ये 7च रन आले, परंतु हा बॉल तेवढाच महत्वाचा. रोहित पाटील पुन्हा एकदा 6चे 6 वाईड यॉर्कर बघायला मिळालेत. 6 बॉल फुलर लेंथवर प्रवीण वाघमारे. इंटरेस्टिंग राहिली ही गोलंदाजी. जे पहिल्या 3 ओव्हर मध्ये गोलंदाजांना जमलं नाही ते या 4थ्या षटकामध्ये करून दाखवलंय. प्रवीण वाघमारेनं रन खर्च केले, 7 कोणती विकेट त्याला मिळाली नाहीये. 4 षटक संपलेत. श्री गणेश कोवटणे संघ 2 विकेट गमावत असताना 51 धावांवर पोहोचला बॅटिंग करत असताना स्वप्नील स्पोर्ट्स कंठोलीच्या अगेन्स्ट. तर मान्यवरांचं शुभागमन होते सन्माननीय प्रसाद शेठ पाटील उर्फ गंपू शेठ त्यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या सोबत अगदी बघू शकता आपण उपसरपंच मंगेश शेठ घरत साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत अगदी करूया आपण. प्रसाद शेठ पाटील, गंपू शेठ आणि मंगेश शेठ घरत साहेब दमदार उपसरपंच त्यांचं करूया आपण स्वागत. त्यांना विनंती या आपण व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत. 5 कडे आपण वळतोय. 4 षटक समाप्त झालेत. 51 टोटल. असं वाटलं होतं की स्कोरबोर्ड 70 प्लस पोहोचेल, किमान 75च्या आसपास रन बनवू शकतात, परंतु मागील षटक चॅलेंजिंग राहिलं. टॉप एज लागला, मोठा एज खेळाडू निघालाय. 1 2 बरेच 3 अटेम्प्ट झाले, कॉलच नव्हतं. खरं तर तुम्ही फिल्डिंग करत असताना कॉल केलं पाहिजे. दिस इज माय कॅच, हा माझा झेल आहे. मला वाटतं आउटसाइड एज लागली होती, त्यामुळे फर्स्ट स्लिप मध्ये
जो खेळाडू होता त्याला हा झेल टिपायचा होता, परंतु ट्राय केला, लेग स्लिप पुढे आला आणि हा झेल जमिनीला दान झालाय, भूमी दान झालाय. धावसंख्या 1 न पुढे चाललाय. पार्थ पाटील अंतिम षटक फेकतोय, 5वं षटक स्लॉग ओव्हरचं. सन्माननीय मयूर धनाजी पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. या मंगेश आपण कॉम्पिटिशन आपल्याला आम्ही विनंती करू, आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. बघा त्यांचं स्वागत इथे आपण करतोय. स्वागतम सुस्वागतम. बाकी बॉल एक्स्ट्रा आलेत वाईट. बॅट तर भरपूर वेगाने फेकली होती आणि परंतु इथे आपली लाऊड आहे, परंतु पंचांवर कोणतंच दडपण दिसत नाहीये. कारण कधी कधी मोमेंट असतात, कारण मुख्य अंपायर हेच बघत असतो की काही हालचाल झाली का बॉलमध्ये, बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क झालाय की नाही. लेग अंपायर हेच ट्राय करतोय स्टंपच्या आसपास किंवा किंबहुना बॅट अँड बॉल मध्ये कोणता कॉन्टॅक्ट झालाय, ज्याचा लिटल साऊंड त्यांच्यापर्यंत पोहोचलाय का, ही नेहमी शहानिशा असते, परंतु त्यामध्ये कोणताच संशय नव्हता. यावेळेस तर मोठा आहे, लाऊड साऊंड इथपर्यंत पोहोचलाय. रोहित पाटील चुकलाय या बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट करत असताना आणि इथे मी अजून एक विकेट. पुढे जाईल तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि मैत्री मिलिंद विलन स्पोर्ट्स धाकटी चोईचं मैदान आणि या मैदानाकडे येणाऱ्या वाहनांची संख्या, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आता वाढत चालली आहे. पार्थ गोलंदाज चोंबटावर विकेट मिळाली आहे. या क्षणाला खेचला, पाठवला बॉल लेग साइडला आला, हा दमदार हिट, पार्लर स्ट्रोक, षटकार. रिप्ले मध्ये त्याचा तो स्ट्रोक कन्वर्ट केलेला आपल्याला बघायला मिळेल. समोरच्या दिशेने बघा, वेट ट्रान्सफर केलं परंतु चेंडूवर नजर स्थिर होती आणि तो षटकार त्याने दाखवलाय. पुन्हा एकदा वॉट अ शॉट, इनसाइड आउट, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलाय. अजून एक बॅक टू बॅक सेकंड सिक्स. रोहित शशिकांत सन्माननीय मयूर धनाजी पाटील साहेबांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. साहेब या स्टेजवर आपलं हार्दिक स्वागत. स्वस्तिक गावण तुटून पडलाय डेथ ओव्हर मध्ये, अगदी एंड चांगला करतो आणि फिनिशर हा रोल त्याला टीमने दिला आणि तो चांगला अदाही केलाय. अगदी मैदानामध्ये लेग साइडचा बॉल लेग साइडला, परंतु बाहेरचा बॉल बाहेरच पाठवलाय. अजून एक त्या दिशेनं अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका त्याने ठोकलाय, काय एंड केलाय. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकत असताना शेवटच्या 3 बॉल मध्ये 18 रन वसूल केलेत. स्वस्तिक गावणनं जसा शेवट हवा होता श्री गणेश गोवटे टीमला तसा दिलाय आणि पहिला डाव होता संपतोय. त्या 5 षटकामध्ये बॅटिंग वाटायला आली. श्री गणेश गोवटे या संघाने रन केलेत 71-71, 3 विकेट त्यामध्ये गमावलेत आणि आता स्वप्नील स्पोर्ट्स अगदी कंठवली संघाला एक मोठं आव्हान तर सेट केलंय 72 धावांचं. जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये जॉईन होतील शेरो शायरी के बेताज बादशाह चिंगो चिंगो बाबूशाह सर.
चलिए बहुत बहुत शुक्रिया पर वैभव भोपी सर देखिए बात करेंगे और उसके साथ साथ देखिए बात करेंगे संयम घर सर भी जुड़ते हुए। चलिए प्रशांत हमारे साथ देखिए यहाँ पर डीजे हम देख सकते हैं पर 30 गेंद 72 की जरूरत है पर बड़ा टारगेट सेट किया यहाँ पर श्री गणेश गवटनी टीम देखिए बात करेंगे लेकिन अब कंट्रोली टीम को यहाँ पर बल्लेबाजी करनी होगी यहाँ पर चलिए चलते हैं थोड़ा सा संयम के पास। हॅलो हॅलो चेक हॅलो थँक्यू सो मच। आपण टॉस कडे जातोय। निशांत 11 दादरपाडा आणि त्यांच्या विरोधात आज आपण खेळताना पाहणार आहोत ते अर्थातच शैलेश स्मृती तरघर संघ दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉस साठी संपर्क साधा। मंचावरती तुम्ही सध्या आगमन पाहताय ते सन्माननीय प्रसाद शेठ पाटील साहेब अर्थातच गंपू शेठ साहेबांना आपण मंचावरती पाहता। सातत्यानं दमदार व्यक्तिमत्व आणि क्रिकेटची प्रचंड आवड जोपासणारे हे दमदार व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय। आणि पुढचा सामना असणार आहे निशांत 11 दादरपाडा आणि शैलेश स्मृती नांदाई तरघर अशी पुढची मॅच रंगेल। चला कॅप्टन आम्ही प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो। दोन्ही संघांना आम्ही विनंती करत आहोत आपण यावं। सध्या ट्रॅफिक प्रचंड आहे परंतु चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत मी सन्माननीय प्रसाद शेठ पाटील साहेबांना विनंती करतो। साहेब आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते चौथ्या रात्रीमधील दुसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत। A1 जोडी पुरस्कृत राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 चे पर्व आपण पाहतो आणि या पर्वामध्ये दमदार हे सत्र राहिले आणि सातत्यानं 3 रात्रीमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर ही स्पर्धा चौथ्या रात्रीमध्ये प्रवेश करताना आपण पाहता। चला निशांत 11 दादरपाडा आणि शैलेश स्मृती नांदाई तरघरचे कॅप्टन जॉईंट झालेत। आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये वैभवजी बोपी सर मराठीचा एक तंत्रशुद्ध आवाज आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकणार आहात आणि त्याचबरोबर कालच्या रात्रीमध्ये डीजेच्या सोबत ज्यांनी अगदी चांगली जुगलबंदी रचली आणि शेरो शायरीचे बेताब बादशाह म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते बाबूशाह सर देखील आपल्या सोबत जोडले गेलेत। चला आपण करूया टॉस। फार महत्वाची मॅच आहे चौथ्या रात्रीमधील ही दुसरा सामना। एकीकडे उल्वे नोट परिसरातील एक लोकप्रिय संघ म्हणून ज्या संघाला संबोधलं जातं पण या वर्षीचा प्रचंड फॉर्म पाहायला गेला तर टीम निशांत 11 दादरपाड्याचा पाहायला मिळाला। सध्या चेतन जवळजवळ 20 ट्रॉफ्या जिंकल्यात 20 ट्रॉफीज विन 5 ओव्हर 5 गोलंदाज सारे नियम आता दोन्ही कॅप्टनला ठाऊक असतील आणि प्रत्येक रात्रीमध्ये स्पर्धा पाहतात। करूया टॉस। छापा मागितलाय नांदाई तरघर टीमच्या कॅप्टनने आणि ते छापाच पडलाय। कॅप्टन सर्वप्रथम फक्त डिसिजन काय घ्या? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला। तरघर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय। जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया बाबूशाह सरांचा आवाज। तो चलिए बहुत बहुत शुक्रिया पर संयम सर। आज का रात का बात करेंगे पहला मुकाबला 30 गेंद पर देखिए 72 बनाना है और कंचन सर मजा आएगा कहीं ना कहीं पर क्योंकि वैभव पाटिल से और उनके साथ देखिए पर देते हुए बल्लेबाजी में प्रवीण अकबर देखिए बात करेंगे बल्लेबाजी में यहाँ पर और पहला गेंद देखिए यहाँ पर पुल बड़ी अच्छी तरह से किया और सक्सेसफुल रहता हुआ और 6 रन आता हुआ। चलिए देखिए अगला मैच का देखिए तैयार यहाँ पर निशान 11 दादरपाड़ा टीम और फील्ड है कितना बढ़िया देखिए यूटीसी लाइव देखिए तैयार यहाँ पर अगले मैच का आपको दिखाया गया यहाँ पर जो दोनों टीमों के बीच में खेला जाएगा
टॉच हो चुका है, लेकिन यहाँ पर देखिए क्या बढ़िया पहला गेंद पर देखिए आसान नहीं रहता था, कंचन सर ऑफ स्टंप थे बाहर से खींच कर लाना। और हिटमैन देखिए बात करेंगे पवन खेनी, टेनिस क्रिकेट में देखिए बात करेंगे बहुत बढ़िया पोल खेलते हैं। और यहाँ पर देखिए लाजवाब तैयार फिर से एक बार छोटे रनअप के साथ है। और इस बार देखिए लेन को हल्के से आगे रखे पर अच्छा सोच है यहाँ पर। मिड ऑफ देखिए थोड़ा सा सीधा रखा गया था, जब तक देखिए गेंद को लपकते झपकते तब तक बल्लेबाज एक सिंगल रन आता हुआ, ये भी अच्छा सोच है। जरूरी नहीं कि आपको हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना है, सिंगल डबल से देखिए स्ट्राइक रोटेट होता हुआ। फिर से देखिए एक बार वैभव पाटिल से बड़ा अच्छा देखिए इनके पास अनुभव है, तालुका हाफ ओपन हाफ देखिए पूरी तरह से खेलने का। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे आइकॉन रबर बॉल से लेकर टेनिस क्रिकेट में देखिए सभी में देखिए इन्हें अच्छा एक्सपीरियंस अनुभव है। लेकिन देखते हैं कितना फायदा यहाँ पर मिलेगा, कितना फायदा यहाँ पर वैभव पाटिल लेके बहुत कुछ जवाबदारी रहेगी। लेकिन इस वक्त देखिए प्रवीण वाघमारे देखिए अपने काम को अच्छी करते हुए, हाँ वैभव पाटिल देखिए ये समझदारी दिखाएंगे, वो मौका बन सकता था, थ्रो अगर सही हो जाता तो बड़ा विकेट देखिए बड़ा रिस्क भरा रन था यहाँ पर से। लेकिन अगर वहां पर वैभव पाटिल रुक जाते तो कंचन सर और कठिन हो सकता था। बहुत बड़ा देखिए विकेट, जैसे बड़ी सिग्नल इस वक्त देखिए हुरन ने इस मैदान के आने के लिए दिगोड़े से देखिए इतना बड़ा सिग्नल है, ट्रैफिक है इतने बड़ी यहाँ पर से, वहां से निकलना बड़ा कठिन। लेकिन उसी तरह से यहाँ अगर वैभव का विकेट गिर जाता तो फिर और कठिन बन सकता था। कोई बात नहीं, क्रिकेट में लेना पड़ता है भाई जिंदगी में, जैसे लाइफ में कभी कभी रिस्क है तो क्रिकेट के मैदान में भी रिस्क लेना पड़ता है। स्कोर 8 रन है, गेंदबाज तैयार है। और ये चलिए मानो के थप्पड़ तमाशा मारा, हल्की सी हथौड़ा मारा, बैकवर्ड पॉइंट को चिरते हुए 4 रन। ये टाइटल संग मजा आता हुआ टीम का स्कोर देखिए 10 रन। रन थोड़ी सी देखिए बात करेंगे, 12 रन बनाए, तैयार गेंदबाज है। और इस बार देखिए मौका क्यों नहीं लिए, मौका क्यों नहीं लिए ये समझ में नहीं आया। भला 1 रन चला जाता, अगर मिल ही जाता तो बड़ा मिल ही जाता, क्योंकि फील्डर देखिए पीछे थे कवर करने के लिए। यही बात कर रहे देखिए यहाँ पर मिड विकेट के फील्डर से कि मौका लेना चाहिए था, क्योंकि सफलता आपकी कदम पर नहीं आती है, वहां तक पहुंचना पड़ता है। और प्रवीण वाघमारे देखिए अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, 12 रन देखिए बनाए यहां पर से। और तैयार देखिए गेंदबाज है। और फिर से एक बार देखिए लाइन से भटके, दिशा से भटके नीरज रनावत सर देखिए आज देख सकते हैं, गणेश भाविस्कर सर थोड़ा सा देखिए बदलाव उनके अंपायरिंग में भी देखने को मिलता हुआ। नहीं देखिए 6-7-8 देखिए इनकी पैनल भले ही देखिए उतना बड़ा नहीं, लेकिन बड़े कमाल की है पैनल। अरे चलिए कट खेलना चाहते थे, किन घुमा देखिए थप्पा खाने के बाद है। और जहां पर देखिए बात करेंगे पहला ओवर का खेल समाप्त है, पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बात करेंगे 13 रन बनाए, लेकिन अभी भी देखिए 24 गेंद 59 की जरूरत है। चलते हैं डीजी के पास, फील्ड खोला रखिए भाई, समय की थोड़ी सी पाबंदी है। और रोहित भी नीचे दोस्त इस तरह से कहीं ना कहीं थोड़ा सा दिल तो तोड़ा है, होता है कभी कभी होता है, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है भाई। प्यासे वो भी रह जाते हैं भाई वो सर जो समंदर के किनारे रहते हैं। बहुत बढ़िया देखिए रोहित गरज जो चेहरा देखिए हम देख सकते हैं स्क्रीन पर है, बहुत अच्छे मेहनत है देखिए, डे नाइट हम देखते हैं ओपन लीजिए ग्रामीण लीजिए,
टीम के लिए मेहनत करते रहते हैं और यहाँ पर मेहनत देखिए वैभव पाटिल बड़ा विकेट देखिए यहाँ से गिरता हुआ। कहते हैं ना दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाता है सबसे ज्यादा सबसे ज्यादा सबसे ज्यादा सबसे। क्या बात है देखिए यहाँ पर 13 पर देखिए एक बल्लेबाज आउट है वैभव पाटिल देखिए जिन पर काफी कुछ भरोसा रखा गया था, और वो देखिए यहाँ पर बल्लेबाज होता है कभी कभी देखिए जिंदगी में मुश्किल होता है, मुश्किल आता है, लेकिन इस मुश्किलों का सामना करना भी हमेशा बहादुरों का काम होता है। नए बल्लेबाज देखिए आते हुए संदेश पाटिल। संदेश पाटिल देखते हैं टीम के लिए यहाँ पर से कौन सा संदेश रखेंगे, लेकिन गेंदबाज देखते हैं लाइन से भटके दिशा से भटके और इसके बाद देखिए खराब फील्डिंग। ओ माय गॉड, और एक देखिए 4 रन भी देखिए 22 से आता हुआ। 1+4 पंजाब। सब आ रहा है धीरे 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 धीरे। और यही तो बात बताया फिनिशर, क्योंकि उरन में देखिए जो टेनिस क्रिकेट का है ना एंडिंग फिनिश बहुत बड़ा अच्छा होता है। और तैयार देखिए गेंदबाज टीम का स्कोर देखिए 18 रन था और बोनस का मिला था पिछला रन, लेकिन यहाँ पर देखिए बल्ले से यहाँ पर भी थोड़ी सी चूक हुई है। आउटफील्ड से देखिए थोड़ा सा गेंद हरकत की है, लेकिन मेहनत करना पड़ेगा भाई। हरकत तो करती है भाई, क्रिकेट आसान नहीं रहता है। क्रिकेट आसान रहता तो भाई यहाँ दिखने से ज्यादा लोग मैदान पर उतरना पसंद करते हैं। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंच गए पर 20 रन है, लेकिन अभी भी देखिए 52 की जरूरत है। और गेंद बचाए देखिए पर 22 गेंद है, 22 गेंद देखिए जीत के लिए 52 की जरूरत है। और इसके साथ साथ देखिए बात करेंगे, बहुत बढ़िया देखिए यहाँ पर 22 गेंद पर 22 रनों की जरूरत है। अरे चलिए खींचा भाई, ऊंचाई भी लिया, लंबाई भी देखिए लेकर जाता हुआ। AK-47 चरा। टिप 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 बरसा 6 से ये लेना चाहिए था। और पानी में आग नहीं देखिए पर संदेश पाटिल। नीरज रनावत सर वेलकम, स्वागत आपका। जिक्र हम कर रहे थे, मुझे लगा शायद मैदान में तैयार देखिए गेंदबाज है और फिर से खींचा देखिए यहां से। और यहाँ पर देखिए और एक बड़ा हिटा था हुआ डगआउट, तो यही चाहता था भाई यहां से कि अजून एक मार बाबा, अजून एक मार, मोटा सटका। और कमाल की देखिए यहाँ पर 32 पर 1 है। प्रशांत देखिए यहाँ पर फायर है पूरी तरह से। कितना सांप के फन में और बिच्छू के डंग में हमेशा देखिए जहर होती है। और यहाँ पर संदेश पाटिल की देखिए बल्लेबाजी में कहर होता हुआ। सन्माननीय संतोषजी घरत यांचा आपण सन्मान करणार आहोत। मी या स्पर्धेचे आयोजक हेमंतजी घरत यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा। सन्माननीय संतोषजी घरत यांना आपण सन्मानित करत आहोत। धन्यवाद। क्या बात है, हल्के हाथों से खिला देखिए, समझदारी नहीं, अच्छा ये सोच है भाई, समझदारी से काम लीजिए, बल से ज्यादा कभी कभी बुद्धि का इस्तेमाल कीजिए।
बल लड़ना सिखाता है, बुद्धि आपको जितना सिखाता है। और इसके साथ साथ देखिए टीम का स्कोर बात करेंगे, जाकर पहुंचा है देखिए 33 रन बनाए। देखिए बात करेंगे अभी भी जीत की, देखिए बात करेंगे यहाँ पर 39 रनों की जरूरत है। एक गेंद अभी भी शेष है भाई यहाँ पर से। लेकिन देखते हैं प्रवीण वाघमर, देखिए शुरुआत में बहुत बढ़िया आक्रामक बने थे, लेकिन संदेश पाटिल देखिए इनकी तारीफ करना चाहूंगा। आते ही इन्होंने अपने टीम को संदेश दे दिया, मैसेज दे दिया किस मुकाबला को हम पकड़ सकते हैं। ओ ये चलिए नजरे निगाह शॉर्ट स्क्वायर लेग पर फील्डर्स है यहाँ पर, और कैच लेते हुए यहाँ पर और प्रवीण वाघमर का विकेट है। फिर कहानी में ट्विस्ट है, यानी पलटवार फिर से एक बार दिखाते हुए यहाँ पर जो समीकरण थोड़ा आसान दिख रहा था, अब देखते हैं 18 की 39 की जरूरत है। आज्ञा एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय दर्शन शेठ पाटील उद्योगपती कंठवली यांच्याकडून कंठवली टीमला पारितोषिक लावण्यात आले। जर कंठवली संघ जिंकला तर तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आज्ञा एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय दर्शन शेठ पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल। क्या बात है, दर्शन सेठ ने देखिए प्रदर्शन दे दिया भरे, और यही तो रहते देखिए टीम के आपके आदर्श पार्टी सपोर्ट है। इसलिए तो कहा भाई जब ग्रामीण टीम मैदान में उतरती है ना, सिर्फ 11-12 खिलाड़ी के साथ नहीं, पूरी गांव का रहता है ममता, और दिखाना होगा आपको क्षमता। तो चलिए 18 गेंद की 39 की जरूरत है, लेकिन अभी भी कहना बड़ा कठिन है यहाँ पर से। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन संदेश पाटिल का तो इरादा साफ है, बड़ा हिट खेलने के लिए तैयार। लेकिन ओमकार पाटिल देखिए नए बल्लेबाज है, क्या आसान रहेगा यहाँ पर से। और गेंदबाजी में देखिए बात करेंगे सचिन मात्रे, श्री गणेश कोवर ने टीम देखिए कमाल की देखिए यहाँ पर बल्लेबाजियों के देखने को मिले। कांचन सर खास करके जो 30 रनों का इनिंग था संकेत मात्रे का, और उसके बाद स्वास्थ्य गवन देखिए 3 छक्का आखिरी का, और वो बहुत बड़ा टर्निंग पॉइंट है मैच का हो सकता है। क्या मुकाबला चलता हुआ देखिए, हाई वोल्टेज ड्रामा देखिए। 18 पर 39 बनाना है, तैयार गेंदबाज है। और हुक क्या है भाई यहाँ पर से, फील्डर है वहां पर, बैलेंस रखे भाई, कंट्रोल रखे, कमाल की कैच यहाँ पर। अभी से ही देखिए जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम है, पीछे की तरफ से आसान नहीं होता है। और एक सेट बल्लेबाज देखिए संदेश पाटिल, बैक टू पेवलिन। बाबू चैल सवेला मैं तो नाचूंगी। और यहाँ पर देखिए 17 गेंद पर अब 39 बनाना है। और संदेश पाटिल देखिए जिस बल्लेबाजों ने यहाँ पर थोड़ा सा मैच को देखिए जान डाली थी, मोमेंट बनाया था, लेकिन अब उनका विकेट समय पर विकेट देखिए, तीसरा ओवर चलता हुआ, और रन देखिए भाई 33 और विकेट 3 देखिए 3 और ओवर नंबर चलता हुआ 3। 39 बनाना है, 17 गेंद बचा है, अभी भी कुछ कहा जा नहीं सकता यहाँ पर, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। और कमाल की गेंदबाजी देखिए, सचिन मात्रे की तारीफ करना चाहूंगा यहाँ पर, लेकिन अभी भी देखिए इनका 5 गेंद डालना बाकी है। और बल्लेबाजी के लिए देखिए विशाल पाटिल, नाम विशाल है, कहीं काम उन्होंने विशाल के आसपास भी चले गए, तो फिर अभी जो ये टारगेट आपको दिखा है वो और छोटा ना बन जाए। नहीं भाई, शॉट में नहीं है दम, इसलिए रन मिलेगा भाई कम। और क्या कमाल की देखिए कांचन सर कि खेल नहीं रहे, आप खिलवाड़ कर रहे हैं, पर लगा नहीं था कि वहां पर ले पाएंगे, लेकिन इसका इतना जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तेरी अमानत है। रिप्ले में देख सकते हो यहाँ पर किस तरह से फील्डर आए, और लगा नहीं था इस समय कि इसको आसान बना पाएंगे,
और कठिन को देखिए आसान। ओह व्हाट अ कैच। चलिए 16 गेंद और समीकरण लगातार बदलता जाता हुआ देखिए 16 गेंद पर देखिए 39 बनाना है। नए बल्लेबाज देखिए लगातार आते हुए और यहां पे देखिए मिस करते हुए। और जितने डॉट गेंद खेलेंगे उतना कठिन बनेगा भाई। लेकिन अभी भी देखिए कांचन सर ये बात करूंगा, मुकाबला देखिए अभी भी हारे नहीं है, मुकाबला अभी भी बन सकता है। और यहां पर हवा में ओ माय गॉड, इन्होंने आज हाथों में पूरी तरह से फेविकल लगा कर आए भाई। कोई भी कैच छूट रहे नहीं रहा है, लेकिन शॉट में नहीं है भाई। वही दम देखिए, कमजोर देखिए टाइमिंग था और एक विकेट। राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेश्वर घरत साहेब यांचं देखील आगमन झालं। आम्ही ज्ञानेश्वर घरत साहेबांना देखील मंचावरती येण्याची विनंती करतो आणि धाकटुजी गावचे माजी गाव अध्यक्ष नामदेवजी किणी यांचं देखील आगमन पाहायला मिळते। नामदेवजी किणी यांना देखील विनंती असणार आहे की यावं आपण देखील, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। चलिए यहाँ पर दबाव दबाव तो लगातार बनाते जा रहे हैं और ये देखिए क्रॉस खेलने के यहाँ पर से कठिन ही होता है। क्रॉस खेलने के यहाँ पर से लेकिन से लगातार देखिए यहाँ पर वो चेहरे पे थोड़ा सा देखिए टच हुआ। अभी भी देखिए 14 गेंद 13 गेंद की बात करेंगे। और एक देखिए यहाँ पर से छठा मैडन ओवर विकेट देखिए इस टूर्नामेंट के। एक बार जोरदार तालियां भाई यहाँ पर सचिन मात्रे देखिए यहाँ पर मैडन ओवर विकेट। ओ ये देखिए कमाल की स्पेल देखिए। और 33 पर देखिए पांचवा बल्लेबाज और अभी 12 गेंद 39 की जरूरत है। डीजे इस पर 5 है कांचन सर। डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते हैं, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। क्या फूल खिलाएंगे यहाँ पर या रुकने में कामयाब रहेंगे भाई? नहीं, ये चलिए भाई थोड़ा सा कठिन है भाई यहाँ पर 12 गेंद देखिए बात करेंगे 39 की जरूरत है। कहते ना रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। रास्ता कठिन है लेकिन नामुमकिन नहीं है भाई, ढूंढना पड़ेगा यहाँ पर कोई एकाक बल्लेबाज को रिस्क लेना पड़ेगा। चला याच दरम्यान मी विनंती करतो आमचे मित्र डीजे ऑपरेटर डीजे मॅडी यांचं देखील आगमन झालं। मॅडी या आपण देखील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे। आणि दादरपाडा टेनिस क्रिकेटचे पाठीराखे आणि उरण समालोचक असोसिएशनचे खजिनदार प्रल्हादजी कासुकर यांचं देखील आगमन पाहायला मिळते। प्रल्हादजी कासुकर सरांना देखील आम्ही विनंती करतो यावं आपण मंचावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत। आइए प्रल्हादजी कासुकर साहब, और उनके साथ साथ देखिए हमारे मेडी देखिए बात करेंगे डीजे।
तो चलिए तैयार, देखिए गेंदबाज यहाँ पर से 12 गेंद देखिए 39 की जरूरत है। क्या मैच बनेगा भाई? और ड्राइव तो किया यहाँ पर से, जब तक देखिए गेंद वापस आता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ और दूसरे के लिए भागे देखिए भाई यहाँ से रामा रे रामा रे रामा रे, अरे एक ही हेला रे। अरे रामा रे, एक ही हेला रे, रन आउट है। ये क्या हो गया भाई? और गलती तो हुई है भाई, कीमत चुकाना पड़ेगा। 11 गेंद की बात करेंगे, जीत के लिए देखेंगे, मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है। 38 रनों की जरूरत है। तैयार देखिए गेंदबाज, एक बड़ा हिट फिर मैच में कम ला सकता है। लाजवाब देखिए, और एक सिंगल आता हुआ, सिंगल डबल से देखिए काम तो चलेगा, बातें नहीं बनेगी भाई, मेहनत करना पड़ेगा, मेहनत है। चलिए अभी देखिए बात करेंगे, 10 गेंद देखिए 37 की जरूरत है। और तैयार देखिए गेंदबाज यहां पर है, एक बड़ा हिट आएगा तो मैच में मजा बनेगा भाई, लेकिन अगर यहां पर डॉट निकला तो विकेट गिरा तो फिर कठिन बनेगा। एक समय कांचन सर लग रहा था, जिस तरह से 18 गेंद देखिए जीत के लिए 39 की जरूरत थी, लेकिन क्या ओवर डाले भाई, एक्सीलेंट ओवर है। टूर्नामेंट की बात करेंगे, देखिए छठा मैडन ओवर विकेट निकला और वहां से मैच का रुख ही बदल दिया, मानो कि हवा। आप देखिए क्रॉस देखिए भाई, यहाँ पर कठिन बनेगा, जितनी डॉट गेंद आप डालते जाओगे यहाँ पर से। एक ही डॉट गेंद देखिए सवाल पूछ रही है, लेकिन जवाब तो ढूंढना पड़ेगा भाई। अगला मैच देखिए, बड़ा मैच देखिए, मजा आएगा, कहीं जाना नहीं है पर से। तैयार गेंदबाज देखिए 9 पर 37 नहीं भाई, और एक देखिए डॉट गेंद है, और एक कठिन देखिए बनता वहां पर से। और अभी देखिए बात करेंगे 8 गेंद 37, ये आखिरी उम्मीद रहेगा, क्योंकि ये 2 गेंद पर 2 बड़ा हिट आता है ना, फिर 25 27 से 6 गेंद उम्मीद रख सकते हैं, लेकिन इससे ये 2 गेंद देखिए बहुत निर्णायक 2 गेंद रहेगी। और यहां पे भी डॉट है, एकदम से देखिए मानो के बल्लेबाजी लाइनअप को तहस नहस कर दिए, 7 बल्लेबाज आउट है। और जहां पर देखिए प्रवीण वाघमारे का विकेट गिरा, वहां पर मोमेंट है, वहां से गया फिर आदेश पाटिल का विकेट। संदेश पाटिल की बात करेंगे, और लेकिन 6 गेंद देखिए अभी 37 की जरूरत है। कासुकर साहब देखिए बात करेंगे, इस वक्त खजीनदार तस्वीर रखते हुए वेलकम, स्वागत है, मजा आएगा। थोड़ा चलते हैं, इनकी स्वागत थोड़ा डीजे के साथ करते हैं। 6 गेंद 37 की जरूरत है, कासुकर साहब है। गेंद की बात करेंगे, 37 रन की जरूरत है। मुकाबला देखिए कहां था कहां रह गया, मुकाबला देखिए कहां था कहां पहुंच गया। होता है कभी कभी देखिए, शुरुआत देखिए कितना बढ़िया होता है, 18 गेंद पर देखिए 39 की जरूरत थी, और वहां से देखिए मैडन ओवर विकेट निकला, और उसके बाद देखिए इस ओवर में केवल 2 रन आया, और देखिए 6 गेंद 37 की जरूरत है। चलिए बात करेंगे, 6 गेंद देखिए 37 की जरूरत है, और गेंदबाज देखिए यहां पर तैयार हैं, और ये चलिए लगातार
पिछले कुछ गेंदों से ऐसा चल रहा है, तालियां देखिए उत्साहित है। 12 खिलाड़ी देखिए यहाँ से अपने करके देखिए, उछाल बहुत बढ़िया था, लेकिन कोई बात नहीं, होता है। एक हार से अभी काफी कुछ आपको सीखने को मिलता है, लेकिन एक चीज से एक लाइन सीखने को मिलता है। लगातार देखिए भाई टॉट गेंद के देखिए सिलसिला, और मैच में देखिए अब 4 ही था बचा हुआ है, 4 पर 37। अगली मैच देखिए दोनों टीम रही है तैयार से, क्योंकि आगे की मैच की बड़ी तैयारी। क्राउड देखिए आप आज काफी अच्छी तादाद से देखिए कांचन से दिखते हुए, क्योंकि खेल देखिए जो था दिन भारत है न्यूजीलैंड के बीच में मुकाबला था, जिसके कारण से क्राउड थोड़ी सी कम आए थे, लेकिन यहाँ पर भी देखिए गेंद को रोका गया भाई। रन तो आया है, लेकिन ज्यादा कुछ खुश नहीं, ज्यादा कुछ संतुष्ट नहीं, क्योंकि मैच देखिए बहुत दूर जाता हुआ। चलिए पर बात करेंगे 3 गेंद देखिए केवल से, और जहां पर देखिए 36 की जरूरत है, और यहाँ पर देखिए टॉट 7 बल्लेबाज गवाए। और शुरुआत में जिस तरह से बल्लेबाजी देखिए, अच्छा वैभव पाटिल देखिए इनका भी देखिए विकेट गिरा, बहुत अच्छी गेंदबाजी। और कांचन सर देखिए कल घर की टीम देखिए 12 पर 14, शायद मुझे लगता है इतनी बड़ी दर्द और इतनी बड़ी उन्होंने सोचे नहीं थे, हमें भी कमेंट्री बॉक्स में लगा नहीं था। तो होता है क्रिकेट में भाई, क्रिकेट में सब कुछ मुमकिन है भाई। आप जीतते जीतते मैच कब हार जाओ ये पता नहीं चलता है, और हारते हारते संयम मुकाबला कभी जीत जाओ ये पता नहीं चलता है। इसलिए कहते हैं ना, किस्मत भी उसी को बादशाह बनाता है जो कुछ करने का हुनर रखता है। और ये अगर इसमें कुछ करने का कोई हुनर रखता है ना, उसका नाम शैलेश्वर क्रिकेट ही है। वही हुनर रखता है हार को जीत में बदलने का, जीत में हार को बदलने का। देखिए वही खिलाड़ी रहते हैं जो 10 गेंद में 30 बनाते हैं, 40 बनाते हैं, वही खिलाड़ी रहते हैं 10 में 10 बनाना कठिन हो जाता है। तो इसलिए क्रिकेट ही बादशाह है भाई, वो बादशाह है। और क्रिकेट कल भी था, आज भी है, आगे भी रहेगा। चौके से खुश तो नहीं रहेंगे, लेकिन कोई बात नहीं, जीत हार होती रहती है। हाँ ज़्यादा कुछ जरूर नहीं, यहाँ पर टारगेट भला ही बड़ा था, लेकिन शुरुआत अच्छा हुआ था, लेकिन उसके बाद जो कमबैक यहाँ पर रही, कमाल की रही गेंदबाजी की तरफ से। और जो ओवर चौथा ओवर था, तीसरा ओवर था भाई, और संदेश पाटिल का देखिए बड़ा विकेट गिरा, और उसके बाद देखिए मैच का रुख ही बदल दिया यहाँ पर सचिन मात्रे देखिए। लेकिन बल्लेबाजी की तरफ थोड़ा नजर घुमाएंगे,